चंद्रपुरात महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांचे शक्तीप्रदर्शन करण्यात आले। या शक्तीप्रदर्शनात पहिल्यांदाच हजारोच्या संख्येत एका उमेदवाराने भव्य रॅली काढली। सदर शक्तीप्रदर्शन रॅली ही 1.5 किलोमीटर इतकी मोठी होती। रॅलीनंतर निर्धार सभेचे आयोजन करण्यात आले होते। या सभेत इंडिया आघाडीचे घटक पक्ष व महाविकास आघाडीतील उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी सुधीर मुनगंटी यांना समर्थन घेत आज शहरात कार्यकर्त्यांना सुनामी बघून मुनगंटी यांना रात्रभर झोप लागणार नाही अशी टीका त्यांनी यावेळी केली। जातीच्या भरोश्यावर अश्रू ढाळून मते मिळत नाही असे मुनगंटी म्हणाले होते। मी त्यांना सांगू इच्छिते, अश्रूंना पुढे करून मी मते मागणार नाही। मी रडणारी नाही, लढणारी वाघी नाही। बाळूभाऊच्या जाण्याने चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ पोरका झाला होता। माझ्यावर माझ्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता। दुःख बाजूला सारून मतदारसंघ पिंजून काढला। अशात एखाद्या वेळी डोळे दाटून आले तर त्याचेही तुम्ही भांडण करता। तुम्ही केलेल्या वक्तव्यातून तुमची असंवेदनशीलता दिसली। एका विधवेच्या अश्रूला तुम्ही अनादर केला। इथे बसल्या माझ्या मायबाईंनी तुम्हाला माफ करणार नाही अशी गर्जना महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी यावेळी केली। कालही सभा झाली, आजही आपण बघितलं असेल की मोठ्या संख्येनं जनसमुदाय या ठिकाणी होता। आम्हालाही अपेक्षा नव्हती की एवढी सुनामी या चंद्रपूर जिल्ह्यात आज होईल, पण अपेक्षापेक्षा जास्त लोक आजच्या या आपल्या रॅलीला होते। आणि हे करताना एवढी रॅली, एवढा जनसमुदाय पाहून मला वाटत नाही की समोरच्या उमेदवाराला आज रात्रभर झोप लागेल, त्याला वारंवार इकडून तिकडे पलटा लागेल की बाबा माझं काय होईल। कारण जेव्हा एखादा नवरदेव लग्नाला तयार नसते तरी जबरदस्तीने बोल्यावर नेऊन ज्याला बाशिंग बांधून हार घालते, तशी परिस्थिती समोरच्या उमेदवाराची आहे। आणि अशा परिस्थितीत लग्न जबरदस्तीने केलं म्हणजे काय परिस्थिती होती आपल्या सगळ्याला माहित आहे। तो संसार काही टिकत नाही, तो संसार अर्ध्यात मोडला जातो। अशाच पद्धतीची परिस्थिती आपल्या समोरच्या उमेदवाराची आहे। आणि हे करताना कालही सभा झाली, या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आले, प्रदेशाध्यक्ष भाजपाचे आले आणि उमेदवारी अर्ज आम्ही देखील भरायला कलेक्टर ऑफिसला गेलो होतो। सुभाष भाऊ होते, अडवाले सर नव्हते, सुभाष भाऊ, आम्ही, राजूभाऊ झोडे, सगळेजण आम्ही होतो। पण उमेदवाराच्या चेहऱ्यावरती आताच 12 वाजून होते आणि ते 12 वाजलेले पाहिल्याबरोबर मी सुभाष भाऊला म्हणलं की सुभाष भाऊ, विजय हा आपला नक्की पक्का आहे। कारण उमेदवाराच्या चेहऱ्यावर 12 आजच वाजून आहे। आणि कालच्या देखील सभेतले लोक आपण बघितले असेल आणि आजच्याही सभेतले लोक बघितले। कालच्या सभेत आलेले सगळे लोक हे मजूर वर्ग होता, त्यांना पैसे देऊन आणले, त्यांना काही घेणं देणं नव्हतं की उमेदवार कोण आहे। आणि त्या समेतले अनेक लोकांना आम्हीही गाडीतून तिथूनच गेलो, आम्ही विचारलं की बाबा मत कोणाला देणार, तेच बोलले की पैसे मिळाले, दिवसभराची रोजी मिळाली म्हणून आलो, पण ताई आमच्या हक्काची आहे आणि मतदान हे ताईलाच करणार। त्याच्यामुळे मला कालच पूर्ण विश्वास होता की बऱ्यापैकी चांगले लोक आजच्या या सभेला येईल। खरं तर विरोधी पक्षाचे जे उमेदवार आहे त्यांनी भाषणात देखील सांगितलं की जातीच्या भरोशावर किंवा अश्रू ढाळून कोणाला मतदान मिळत नाही। खरं तर सुधीर भाऊचा मी खूप आदर करत होती, पण एका विधवा महिलेच्या अश्रूवर असंवेदनशीलपणे असं काही वक्तव्य ते करल याची कल्पना मला देखील नव्हती। पण अशा त्यांच्या या वक्तव्यावर माझी मायबाप जनता, माझी माता भगिनी कदापिही त्यांना माफ करणार नाही, हे आजच त्यांनी मला ठाणून घेतलं पाहिजे। कारण एखाद्या विधवा महिलेला साधारणतः माझ्या मिस्टरांना जाऊन 10 महिन्याचा कार्यकाल झाला। या 10 महिन्याच्या कार्यकालात माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर जे दुःखाचं डोंगर कोसळलं आणि महिनाभर मी घरात होती, महिन्यानंतर बाहेर निघली। कारण महिनाभर शेवटी कौटुंबिक जबाबदाऱ्या जरी माझ्यावर असल्या तरी सोबत एका विधानसभेची आमदार, एक लोकप्रतिनिधी म्हणूनही होती आणि माझ्या मतदारसंघाची जबाबदारी माझ्यावर होती। त्याच्यामुळे आज सतत 9 महिने झाले मी संपूर्ण लोकसभा क्षेत्र पायाला भिंगरी लावून फिरत आहो। आणि एवढं सगळं करत असताना जर समोरचा उमेदवार म्हणत असेल किंवा एखाद्या बाईनं ढाळलेल्या अश्रूवरती जर का टीका करत असेल तर यापेक्षा त्यांचं दुर्दैव दुसरं कुठलं नाही आहे। आज मी कधीही म्हणणार नाही की मला अश्रूच्या नावावर मत पाहिजे, मी मताची भीक कधी कोणाला मागणार नाही। मी खरं तर ही निवडणूक हुकुमशाही विरुद्ध लोकशाही अशी निवडणूक लढत आहे। आज आपल्या सगळ्यांना माहित आहे की कितीही बोलत असले तरी आज या चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्र म्हणून चंद्रपूर जिल्हा ओळखला जातो। मोठ्या प्रमाणात कोळशाची निर्मिती या चंद्रपूर जिल्ह्यात होते, मोठ्या प्रमाणात खनिज या चंद्रपूर जिल्ह्यात आहे, वीज निर्मिती मोठ्या प्रमाणात चंद्रपूर जिल्ह्यात होते। तरी पण प्रदूषणाच्या बाबतीत
देशात दुसऱ्या नंबरचा हा चंद्रपूर जिल्हा आहे. आणि आता आपण बघितलं असेल की मोठमोठे उद्योग या चंद्रपूर जिल्ह्यात असून आज सुशिक्षित वर्ग, तरुण वर्ग आपण बघितलं की ज्यांच्या हाताला काम नाही, आज बरोबरीचे खाणारे 2-2 पोरं घरात रिकामे आहे. ही शोकांतिका आपल्या जिल्ह्याची आहे. म्हणून समोरच्या काल भाषण करणाऱ्या उमेदवाराला देखील मला सांगायचं आहे की खरंच नुसते मोठमोठे बोटनिकल गार्डन केल्याने, झाडं लावल्याने आणि थाड्या वाजवून दिवे लावल्याने कुठेही पोटाची भूक भागत नाही. त्याच्यासाठी हाताला रोजगाराची गरज आहे. आणि तो रोजगार खऱ्या अर्थानं जर का या तरुण वर्गाला मिळाला तर अनेक सुशिक्षित बेरोजगार आहे जे कामाला लागतील. आणि भाषण करत असताना नुसतं आपण बघितलं असेल की अनेक उपमा त्यांना दिल्या गेल्या की विकास पुरुष, संघर्षाचा नेता, चंद्रपूर जिल्ह्याचा वाघही काही लोकांनी म्हटलं. पण विकास पुरुष नुसतं स्वतः म्हणल्यानं चालणार नाही. ती गोष्ट सर्वसामान्य जनतेने देखील मान्य केली पाहिजे की खऱ्या अर्थानं विकास हा कशाचा झाला आहे. आणि विकास करत असताना आपण नुसतं स्वतःला विकास पुरुष म्हणून चालणार नाही. ते बोलले की प्रतिभाताई या राजकारणात नवीन आहे, त्यांना राजकारणाचा अनुभव नाही. पण मी ठामपणे या ठिकाणी सांगतो, भले मी आमदार म्हणून माझा 4.5 वर्षाचा कार्यकाल झाला असेल, पण तुम्ही 30-30, 35-35 वर्षाच्या राजकारण्याने जे केलं नसेल ते मी या 4.5 वर्षाच्या काळात करून दाखवलं.